मान्सूनपूर्व वळीव पावसाच्या हजेरीने आणि दूधगंगा नदीतील पाणी पुरवठ्याने चिकोडी निपाणी तालुक्यातील बळीराजा सुखावला। चिकोडी निपाणी तालुक्यातील सदलगा, मलिकवाड, बोरगाव, जनवाड, एकसंबा, शमनेवाडी, बेडकीहाळ, गळतगा, अकोळ, मांगोर, बारवाड, भोज या परिसरात या आठवड्यात कुठे ना कुठे वळीव पावसाने हजेरी लावल्याने काळमवाडी डॅममधून दूध गंगेत पाणी प्रवाहित केल्याने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मे महिन्यातील अत्यंत कडक उन्हाळ्यातील पिकांसाठी असणारा पाण्याचा प्रश्न यावर्षी तरी पूर्णपणे मिटला आहे। दूधगंगा नदी पूर्णपणे प्रवाहित असून मुबलक पाण्याचा साठा नदीपात्रात असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे। त्याचबरोबर या नदीकिनारी असलेल्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊस पिकाला वरदान मिळाले आहे। किमान अजून 10-15 दिवस तरी पाण्याची कमतरता भासणार नाही असे चित्र दिसत असल्याने आणि मोसमी पावसाचे आगमन देखील लवकर होणार असल्याचे संकेत मिळाल्याने चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकरी आनंदाने सुखावला आहे। या उन्हाळ्यात देखील कर्नाटक राज्य विद्युत महामंडळाने शेती पंपासाठी वीज पुरवठ्याचे नियोजन देखील चांगले केले असून सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत असल्याने शेतकरी कर्नाटक राज्य विद्युत महामंडळाला धन्यवाद देत आहेत। परंतु या बळीराजाला आपल्या जवळ असणाऱ्या पशुधनाला चारा मिळणे मात्र अत्यंत अवघड झाले आहे। सध्या गवती कुरणे पूर्णपणे मोकळी झाली असून हिरवा चारा मिळेनासा झाला आहे। त्यातच ज्वारीचा वाळला कडबा हा देखील थोडासा महाग असल्याने दूध व्यवसाय करणारे शेतकरी आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे थोडेसे हाल मात्र प्रकर्षाने या भागात जाणवत आहेत। या भागातील शेतकरी गाई म्हशीच्या चाऱ्यासाठी इकडे तिकडे वणवण करताना दिसत आहेत। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।